नमस्ते, स्वागत करते तुमचं मी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज मी माझ्या मोठ्या मुलासोबत तुमची ओळख करून देणार आहे. काल जी ओळख झाली ती माझी छोटी मुलगी आहे मायरा, म्हणजे आम्ही तिला लाडाने मन्नू म्हणतो. तर आज मी मुलाची ओळख करून देते. ये इकडं. त्याला लाज वाटते, इथं उभा राहा ना नुसतं. तर इथं उभं राहा बाबू माझ्याजवळ इथं. तर याचं नाव आहे आयुष आणि हा असतो तो माझ्या बहिणीकडे असतो आणि तो आता कितवीला गेला? 6वी. तर तो आता 6वीला गेलेला आहे आणि हा माझ्यापाशी राहत नाही. तो माझ्या लहानपणापासून माझ्या बहिणीकडे असतो. जी कहाणी सांगितली होती तोच हा मुलगा आहे. तर आता म्हणजे त्याचं नाव तिकडचं ठेवलेलं आहे आयुष आणि माझ्या मुलीचं नाव आहे मायरा. तर ही 2 मुलं आहेत माझी. हा आहे तो मोठा आहे. मुलीच्यात आणि मुलाच्यात 10 वर्षाचा डिफरन्स आहे. तर आत्ता तो सुट्टीला आलेला आहे. अधूनमधून तो येत असतो शनिवार रविवार, जेव्हा पण त्याला सुट्टी असेल, काही कार्यक्रम असेल तर तो येतो. पण आता उन्हाळ्याच्या सुट्टीला तो पूर्ण उन्हाळी सुट्टी इथंच राहणार आहे. तर म्हटलं चला तुम्हाला त्याची पण ओळख करून देते. त्यासाठी मग मी त्याची ओळख करून दिली. तर याला आम्ही लाडाने बाबू म्हणतो आणि याचं खरं नाव आहे ते आयुष आहे. हा शाळेत खूप हुशार आहे, पण आता आजकालची मुलं कसं मोबाईलच्या नादाने थोडंसं दुर्लक्ष करतात. त्यासाठी ह्या वर्षी याला खूप कमी मार्क पडलेत, खूप दुर्लक्ष झाले ह्याच्याकडे. म्हणजे याचं हायस्कूलला आहे तो, म्हणजे इंग्लिश मिडियमला नाही, सेमीने आहे. मी काहीच लपवत नाही. माझी मुलं जे शाळेत शिकतात ते शाळा मी तुम्हाला सरळ सांगते. हा सेमीने आहे, इंग्लिश मिडियमनी नाही. हा 3 वर्ष इंग्लिश मिडियमनी होता. नंतर आमच्या परिस्थितीमुळं आम्ही त्याला काढलं आणि त्याला सेमीने टाकलेलं आहे आणि आता तो सेमीने शिकतो. माझ्या म्हणजे मी राहते तिथून तो 20 किलोमीटर दूर राहतो आणि अधूनमधून आम्ही शनिवार रविवार त्याला आणतो किंवा आम्ही जाऊन त्याला भेटून येतो. तर चला, तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माझ्या मिस्टरांसोबत ओळख करून दाखवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि मला सपोर्ट करायला अजिबात सुद्धा विसरू नका. थँक्यू.